हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज सुट्टी आहे आणि माझा कॅमेरा हा विकेंड असल्यावरच येतो, कारण मला 5 दिवस बिलकुल टाईम नसतो काही शूट करायला. ऑफिसला जायला लागतं, त्याच्यामुळे आल्यावर पण म्हणजे खूप टाईट शेड्यूल असतं. मी तुम्हाला सांगू पण नाही शकत. आता आज सॅटर्डे, आमचा नाश्ता वगैरे झाला आहे. आज मी डोसा बनवला होता सकाळी, कारण वैभवला जायचं होतं लवकर खेळायला. आणि या विकेंडला त्यांचं टुर्नामेंट आहे. तुम्ही म्हणत असाल काय 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 म्हणून सांगत असते की टुर्नामेंट आहे, पण आता जे आहे ते आहे. तर मग आता दुपार झाली आहे, म्हणजे 12 वाजले. मला स्वयंपाक करायचा आहे, कारण ते थोडे लेटच येणार होते. मग मी ठरवलं की आज काहीतरी मस्त स्पेशल बनवू. तर डाळबट्टी बनवायची आहे आणि त्यासाठी मी बघितलं की डाळ संपलेली आहे. तर मग आता पहिले जाऊन खालून डाळ घेऊन येते आणि मग लागते डाळबट्टीच्या प्रिपरेशनला. चला येते पटकन खाली जाऊन आणि मग करूया स्वयंपाक निवांत, कारण तसं पण दिवसभर कामच काय. प्रिपरेशन शेवगा शेंगा, टोमॅटो आणि डाळ घेतली. आणि हे किचन छोटं असल्यामुळे कॅमेरा ठेवायला पण जागा नाही परत. चला पहिले आता मी डाळीला शिजायला लावते, पीठ मळते आणि मग भेटूया आपण. कुकर तर लावले मी आणि आता करते डाळबट्टीसाठी लागणाऱ्या पिठाची तयारी. ओके, डाळबट्टीचं पीठ वगैरे मळून तर ठेवलंय. आता थोड्या वेळ त्याला रेस्ट देऊ, 15-20 मिनटं, आणि मग त्यानंतर डाळबट्टी उकडायला ठेवणार, म्हणजे त्याचे गोळे करून. पिठाची मला गोळ्या करून घ्यायची आणि मी टाकते याच्या इडलीच्या भांड्यात शिजायला, उकडवायला, म्हणजे मस्त उकडतं त्यात. असं बनवलं मी गोळा. आणि हे गोळे करताना त्याच्यात आहे ना गावरान तुपच घालायचं, म्हणजे त्यानेच मस्त वास येतो आणि टेस्ट पण एकदम भारी लागते. डाळीला मस्त फोडणी दिली आणि इकडे आता तळायला ठेवते कढईत. किती मस्त उकडले ते, एकदम फुगले असे. आणि मला आहे ना डाळबट्टी तळलेल्यापेक्षा उकडलेलीच खूप आवडते खायला. तशीच मस्त लागते ते. कपडे पण तळल्या, बट्ट्या पण टाकल्या तळायला. आता बघते त्यांची वाट. मागच्या 1 तासापूर्वी फोन केलाय मी, आता येतो अर्ध्या घंट्यात. आणि माझा स्वयंपाक झालेला पण नव्हता तेव्हा, तरी पण अजून येतायचे. कॉल करते आता त्यांना आणि बोलवते की गरम गरमच चांगलं लागतं ना जेवायला. मला एकटीला पण एवढं जेवण नाही जात, सोबत असलं की मग मस्त पोटभर जेवण होतं. हे आले पण आणि चालले पण, फक्त जेवायसाठी आले होते 15-20 मिनिटं. कसं वाटलं मग जेवण? जेवण तर चांगलं होतं, पण गेलं नाही, कारण एवढा शब्दांचा मारा चालू होता.
यांचं मारले भांडण झाले कारण हे 4 घंट्यावरून तिथं ग्राउंडवर टाइमपास करत होती. मग एखादी येते ना जेवायला 4 वाजले माहिती का आता. असं वाटतंय ना टोर्नामेंट असते तेवढंच काय टाइमपास करायला माझी निवांत राहतो ना 2 दिवस काहीच टेन्शन नाही डोक्याला ना पळ ना खाऊ. लवकर या आता. तर आता मी मस्त रेडी होऊन खाली चालले. थोडे चक्कर पण मारते वैभव येतील थोड्या वेळाने मग त्यांच्यासोबत पण थोडे चक्कर मार. आज ना दिवसभर असं एकदम आबाळ आबाळ वातावरण होतं त्याच्यामुळे असं दिवसभर ऊन पण नव्हतं असं फ्रेश पण नव्हतं वाटत. असं आबाळ आलं कसं बोर वाटतं नुसतं आळस आल्यासारखं. ऊन असलं की कसं मस्त फ्रेश वाटतं. पुन्हा ठरलं आमचं की आता थोडा किराणा वगैरे घेऊन येऊ जो की संपलेला आहे आणि भाजीपाला पण संपलेला आहे ऑलमोस्ट. कारण लास्ट वीकमध्ये म्हणजे 15 दिवसापूर्वी घरी गेलो होतो तेव्हा खूप सारा आणला होता तोच आत्तापर्यंत गेला. मग आता भाजीपाला पण संपला आहे तो पण आणायला लागेल. ते म्हटलं चला टाईम येते घेऊन येऊ. मॅच खेळल्यानंतरचं दुःख. जे क्रिकेट खेळत असेल त्यांनाच कळत काय पेनफुल असतं एखादी मॅच खेळून घरी आल्यावर. दादा काय घ्यायचंय